मुखांचा स्मृती दिन नरेंद्र मोदींनी ट्विट केली की नाही? केले. कारण नसतं केलं तर पंचायत झाली असती. कारण आज राहुलजींनी ट्विट केलेलं आहे आणि आदरांजली वाहिलेली आहे. पण मार्ग कुठे 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 भरकटायचा. अमित शहानी मला सांगितलं, उद्धव बाबू म्हटलं, हा बोलो अमित शेठ. नाही, आता मला बाबू म्हटलं, आपल्याला काहीतरी आदरातिथ्य करायला पाहिजे ना. हा बोलो अमित शेठ. तुम्ही त्या काँग्रेस बरोबर बसलात. म्हटलं म्हणजे कोण आहे? नाही, ज्यांनी 370 कलम काढायला विरोध केला त्यांच्यासोबत तुम्ही बसलात. म्हटलं अमित शेठ, 370 कलम काढताना ज्या पक्षाने तुम्हाला पाठिंबा दिला त्या पक्षामध्ये शिवसेना पण होती, हे तुम्ही कसं काय विसरलात? मग जरा ब्राह्मी तेल वगैरे लावा डोक्याला, बरं असतं. मग दोन्ही गोष्टी होतील, केस पण वाढतील आणि जर काही शिल्लक असली बुद्धी तिला पण जरा थोडी चमक येईल. पण आम्ही तुमच्या सोबत होतो हे तुम्ही सोयीस्करपणाने विसरलात. बरं, 370 कलमचा प्रश्न तुम्ही जो माझ्या अंगावरती भिरकवलाय, मग जेव्हा 370 कलम होतं आणि काश्मीरमध्ये हिंदू पंडितांवरती अत्याचार होत होते, अनेक काश्मीरी हिंदू पंडित स्वतःचं चंबू गबाळ घेऊन आपल्या हक्काचं घरदार सोडून आपल्याच देशामध्ये निर्वासितासारखे भटकत होते. जो नटसम्राटमधला डायलॉग आहे ना, कोणी घर देता का घर, हे जिणं त्या हिंदू पंडितांच्या नशिबी आलं होतं. तेव्हा अमित भाई तुम्ही असो किंवा नरेंद्र भाई तुम्ही आहात, मुळामध्ये या नावाची 2 माणसं या आपल्या देशामध्ये आहे हे कोणाला माहिती नव्हतं. तेव्हा फक्त एक आणि एकच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब होते, ज्यांनी काश्मीरी पंडितांना सांगितलं की तुम्ही इथे तिथे फिरू नका, तुम्ही आमचे आहात, या माझ्या महाराष्ट्रामध्ये या. मग त्यांना राहायला घर, त्यांच्या शिक्षणाची सोय, त्यांच्या रोजीरोटीची सोय हे शिवसेना प्रमुखांनी केलं. म्हणून ते एक आणि एकच हिंदू हृदय सम्राट होऊ शकले आणि तेच एकमेव राहतील. तुम्ही किती प्रयत्न होऊ शकत नाही, कारण तुमचं हिंदुत्व हे खोटं हिंदुत्व आहे. 370 कलम काढलं ठीक आहे, पण आजची ही निवडणूक आहे ही महाराष्ट्राच्या जीवन मरणाची आहे. जेव्हा बेकारांचे तांडे महाराष्ट्राच्या रस्त्यावरती फिरतात, शेतकरी येतात, ते सांगतात आम्हाला हमी भाव द्या, आणि तेव्हा त्यांना समाधान देण्याच्या ऐवजी तुम्ही 370 कलम काढले. काश्मीरमधला 370 कलम काढल्याचं आम्ही स्वागत जरूर करतो, पण त्या तिथे काढलेल्या कलमामुळे माझ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या नाही थांबवत आहेत, महिला इथल्या सुरक्षित राहत नाही आहेत, ना कोणाला नोकऱ्या मिळत आहेत. कारण आमचा आक्षेप जो आहे तो इथे आहे. मी अनेकदा सांगितले, परत एकदा सांगतो की माझ्या मनात गुजरातबद्दल आणि गुजराती लोकांबद्दल अजिबात द्वेष नाही. त्यांचं आमचं काही भांडण नाही. आणि मुद्दामून मी चॅनलच्या समोर सांगतोय की गुजराती लोक सुद्धा माता भगिनी आणि बांधव जे हे ऐकत असतील, पाहत असतील, अनेक वर्ष तुम्ही मुंबईमध्ये राहताय, महाराष्ट्रामध्ये राहत आहात, कधी आपलं भांडण झालेलं नाही. पण तुमच्यात आणि देशामध्ये मोदी आणि शहा एक भिंत बांधतायत, त्याची खबरदारी तुम्ही घ्या. एक भिंत बांधतायत आणि ही भिंत मोदी शहा निघून जातील, मोदीजी झोळी अडकवून निघून जातील. पण मोदी शहा गेल्यानंतर गुजरात आणि आपला हिंदुस्थान याच्यामध्ये बांधलेली जी भिंत असेल ती जर्मनीमधल्या बांधलेल्या भिंतीपेक्षा अधिक वाईट पद्धतीने बांधलेली असेल आणि ती तुटायला, ती तोडायला कित्येक वर्ष जातील. तोपर्यंत सगळं विध्वंस झालेलं असेल. का करता हे पाप? खरं म्हणजे मी गुजराती बांधवांना सांगू इच्छितो की तुम्ही मोदी आणि शहाना अडवलं पाहिजे. उद्या इथले सगळे उद्योग घेऊन तुम्ही गुजरातमध्ये नेत आहात, मग इथे राहणाऱ्या लोकांनी, अगदी उत्तर भारतीय सुद्धा असतील, त्यांच्या मुलाबाळांनी काय करायचं? मराठी माणसाचं तर आहेच, कारण ही मुंबई मराठी माणसाने बलिदान देऊन, बलिदान करून, रक्त सांडून मिळवलेली मुंबई आहे. आम्ही म्हणजे काही आदनी नाहीत की कोणतरी आमच्यासाठी आलं आणि फुकटची मुंबई आम्हाला देऊन टाकली. ही आमच्या हक्काची मुंबई आहे आणि हक्काची मुंबई
पहिल्या कॅबिनेटमध्ये मी जर काही करेन म्हणजे मुख्यमंत्री वगैरे भाग वेगळा, पण सरकार म्हणून तर अदानीसाठी अदानीच्या घशात घातलेली मुंबई ही पहिली काढून घेईन. हा कॅबिनेटचा पहिला निर्णय असेल. धारावीकरांना जिथे आहेत तिथेच त्यांच्या उद्योगासह घर तर देईनच, पण ज्या जागा अदानीला दिलेल्या आहेत त्या जागांवरती, आणि हे काय आता MMRDA बरोबर काय जे करार केले ना, तो पहिला कचऱ्यामध्ये फेकीन मी. नीती आयोगाला सांगेन तुम्ही तुमचं काम करा, माझ्या मुंबईत यायचं तुम्हाला हक्क नाही आहे. MMRDAला सुद्धा मी सांगेन मुंबई महापालिकेच्या हद्दीबाहेर तुम्ही जा, तुमचं काम तिकडे. मुंबई महापालिका ही स्वायत्त आहे, तिच्या अधिकारावरती जर का गदा आणाल तर कदाचित मी MMRDA सुद्धा रद्द करून टाकेन. एवढं कणखरपणाने वागावं लागेल. आणि मुंबईचा आजूबाजूचा जो काही परिसर आहे ज्याला MMR रिजन म्हणतो, तिथे आपल्या महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांसाठी परवडणाऱ्या किमतीमध्ये घरं बांधून दिल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा मी आज वचन देतोय. ही तुमची मुंबई आहे, ही तुमची मुंबई आहे. कारण मी म्हणजे काय देवेंद्र फडणवीस नाही आहे. जो एक उद्योग आपण नागपूरमध्ये आणत होतो टाटा एअरबसचा, लाज वाटली पाहिजे ना विदर्भाचं आणि महाराष्ट्राचं नाव घ्यायला. आपलं सरकारने गद्दारी करून का पाडलं? कारण मी महाराष्ट्र लुटून येत नव्हतो. आणि यांना माहिती आहे की जोपर्यंत शिवसेना प्रमुखांची शिवसेना आहे तोपर्यंत महाराष्ट्र स्वप्नात सुद्धा लुटता येणार नाही. पहिलं शिवसेनेवरती घाव घाल. आणि त्यांनी शिवसेनेवरती घाव घातला, पण घाव घातल्यानंतर झालं उलटच. त्यांच्या कपाळातच सोटा बसला. आणि मला अभिमान आहे की आज जिथे जिथे जातोय तिकडे गर्दी उसळते. कारण उद्धव ठाकरे हा एकटा नाही आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांनी दिलेली पुण्यही माझ्या सोबत आहे, माझ्या बरोबर आहे. तुम्ही शिवसेनेवरती घाव घालताय कारण माझा महाराष्ट्र तुम्हाला लुटायचा आहे, माझी मुंबई तुम्हाला खतम करायची आहे. जे माझ्या मुंबईचं महत्त्व अख्ख्या देशात आणि जगात झालं, अगदी धारावी वाचवल्यानंतर मुंबईचं कौतुक धारावी मॉडेल म्हणून संपूर्ण जगाने केलं, हे यांना बघत नाहीये, पाहवत नाहीये. गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या, उत्तर प्रदेशमध्ये सार्वजनिक त्या चिता पेटल्या होत्या. भयानक दृश्य होतं, भीषण दृश्य होतं. पण असं दृश्य कधीही महाराष्ट्रामध्ये दिसलं नाही. कारण तुम्ही सगळेजण, महाराष्ट्रातल्या सगळ्या जणांनी जे जे मी सांगितलं ते ते तुम्ही ऐकलं, म्हणून तुम्ही महाराष्ट्र वाचवलात, हे श्रेय तुमचं आहे. मग मुंबईचं महत्त्व मारतायत म्हणूनच ती नीती आयोगाच्या ताब्यात द्यायची. मुंबईचं आर्थिक केंद्र, अरे काँग्रेस के साथ गए मनमोहन सिंहांनी इथेच ही जी काही बुलेट ट्रेन तुम्ही करताय तिकडे वित्तीय केंद्र देण्याचं मान्य केलं होतं आणि ती जागा सुद्धा दिलेली होती.